विवाहित बहिणीची जवळची फ्रेंड्स, माझे नाव सुधीर आहे आणि तुमचा वेळ न घालवता मी गोष्ट सांगतो. मी तुम्हाला माझ्या बहिणीविषयी सांगतो. ही गोष्ट माझी आणि माझ्या मोठ्या बहिणीची आहे. माझे वय 22 आहे आणि माझी बहीण 26 वर्षाची आहे. तिचे लग्न होऊन 3 वर्ष झाली आहेत. माझी बहीण दिसायला एकदम माल आहे. लग्नाअगोदर माझ्या आजूबाजूचे सर्व लवडे तिच्यावर फिदा होते. तिला अजून मुलबाळ नाही आहे. मला तिला तिच्या लग्नाअगोदर ठोकायचे होते, पण मला काही संधी मिळाली नाही. मला माहिती होते की माझ्या बहिणीचे लफडे खूप मुलाबरोबर चालू होते. ते येता जाता माझ्या बहिणीचे मजे घ्यायचे आणि माझी बहीण पण एन्जॉय करायची. मी खूप वेळा माझ्या बहिणीला त्या मुलांबरोबर मॉलमध्ये पाहिले होते. ते पाहून मला खूप राग यायचा. मग मी ठरवले, बाकीचे सर्व माझ्या माल बहिणीला वापरत असतील तर मी का मागे राहावे. पण मला भीती वाटत होती की मी काही केले आणि जर तिने आई पप्पांना सांगून टाकले तर. मग एक दिवस माझी बहीण लग्नानंतर माझ्या घरी आली होती आणि मला तो चान्स मिळाला जो मी खूप दिवसांनी शोधत होतो. त्या दिवशी माझे आई वडील काही कामाने बाहेर गेले होते आणि घरात मी आणि बहीण दोघेच होतो. माझी बहीण दुपारी 3 वाजता बाथरूममध्ये अंघोळ करायला गेलेली होती आणि नेहमीसारखी तिचे कपडे बाहेर ठेवून गेली होती. जेव्हा ती बाहेर येणार होती तेव्हा तिने मला बोलवले आणि मला कपडे द्यायला सांगितले. पण मी काही उत्तर दिले नाही आणि ती रागावली आणि ती कपडे न घालता बाहेर आली. मी तर माझ्या कानात हेडफोन घालून गाणी ऐकत होतो. मग ती माझ्या खोलीत आली जिथे तिने तिचे कपडे ठेवलेले होते. मी तिला पाहून स्वतःवर कंट्रोल करू शकलो नाही आणि तिला पाहून उभा झालो. ती माझ्यावर ओरडत होती, पण मी तर तिचे मोठे गोल बॉल पाहून सुन्न झालो होतो. मग ती म्हणाली, बघतोस काय, कपडे दे माझे. पण मी कपडे न देता तिच्याकडे जाऊ लागलो. ते पाहून ती थोडी घाबरली आणि मला म्हणाली, तू हे काय करत आहेस. मी काही न बोलता तिच्या जवळ गेलो आणि तिचे बॉल दाबले. तिने मला धक्का दिला. मग मी तिला रागाने म्हणालो, जेव्हा सर्वांकडून जवळून घेतेस तेव्हा तुला काही प्रॉब्लेम नाही, आणि मी आज थोडा हात लावला तर मोठी सती सावित्री बनतेस. हे ऐकून तिला राग आला आणि म्हणाली, तू तुझ्या बहिणीला ठोकून वेंचोत बनणार आहेस. ठीक आहे, घे कर, जे करायचे आहे ते. इतके ऐकून मला हिरवा सिग्नल मिळाला आणि मी तिला किस करू लागलो. आता काय होते, ती पण मला एक रंडी सारखी साथ देऊ लागली. आम्ही दोघे एकमेकाचे ओठ आणि जीभ चोखत होतो. मग मी माझ्या बहिणीला उचलून बेडवर झोपवले. मी माझे सर्व कपडे काढून टाकले. माझा लंड पाहून ती म्हणाली, मला माहीत असते की घरातच इतका मस्त लंड आहे तर मी बाहेरच्या मुलांकडून कधीच ठोकून घेतले नसत. मी माझ्या बहिणीची मस्त गोरी कुच्ची चाटत होतो आणि ती माझा लंड प्रेमाने चोखत होती. 15 मिनिट चोखून झाल्यावर मी तिला बेडवर सरळ झोपवले. ती म्हणू लागली, मला आता सहन होत नाही, माझी कुच्ची लवकर फाडून टाक तुझ्या मोठ्या लंडाने. मग मी माझ्या बहिणीचे पाय माझ्या खांद्यावर ठेवले आणि मग माझा लंड तिच्या कुच्चीवर घासू लागलो. मी एकाच धक्क्यात माझा अर्धा लंड माझ्या बहिणीच्या कुच्चीत घुसवला. त्यामुळे ती खूप जोराने ओरडली. मी तिचे तोंड माझ्या ओठाने बंद करून टाकले. मग हळूहळू तिला पण मजा येऊ लागली. ती तिची गांड उचलून मला साथ देऊ लागली. ती आता तोंडाने उचलून, येस फक मी हार्ड, येस ठोक मला, जोर जोराने ठोक, दम आहे तेवढे ठोक मला. यामुळे माझा जोश वाढला आणि मी माझी स्पीड वाढवली. 25 मिनिटाच्या ठोकाठोकीने तिने 3 वेळा पाणी सोडले आणि आता मी पण पाणी सोडणार होतो. मग मी माझे वीर्य तिच्या कुच्चीत सोडले. आई वडील यायच्या आधी आम्ही खूप ठोकाठोकी केली आणि सर्व पोझिशनमध्ये मजा घेतली आणि मग एकत्र अंघोळ पण केली. आता जेव्हा आम्हाला चान्स मिळतो मी आणि ती खूप जवाजवी करतो.